नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. दोस्तांनो, माझा हा यूट्यूब चॅनल तुम्ही आवडीने बघताय, प्रतिक्रिया व्यक्त करताय, त्याच्याबद्दल धन्यवाद, मनापासून धन्यवाद. 55,000च्या पलीकडे सबस्क्रायबरचा आकडा गेल्याने झपाट्याने तो वाढतो आहे. आपण आता आपल्या मित्रमंडळींना सांगा की आपण बघताना सुद्धा बघा की शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे तुम्ही सबस्क्रायबर व्हाल आणि मग तुम्हाला पूर्वसूचना येत राहील की मी आता व्हिडिओ बनवतो आहे, कुठल्या विषयावर बनवतो आहे, काय बनवतो आहे वगैरे. आज आपल्याला बोलायचं आहे ते अजितदादा पवार यांच्याबद्दल, शरद पवार यांच्याबद्दल. कर्जतमध्ये अजितदादा गटाचं किंवा जे शरद पवार यांच्या पक्षाचे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांची म्हणूनच ओळखली जाते आणि तीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे असं माझंही मत आहे. त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अगोदर ज्यांनी युवक क्रांती दल कुमार सप्तशींच्या तिथे आपलं सामाजिक जीवन सुरू केलं, असे समर्पित कार्यकर्ते युक्रांतचे होते ते. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, प्रवक्ते झाले आणि रोहित पवार यांच्याबरोबर आता ते यात्रेमध्ये सामील झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक झुंजार कार्यकर्ते, प्रवक्ते, नेते म्हणून ज्यांना ओळखले जाते, ज्यांचा मूळ पिंड वैचारिक आहे, असे विकास लवंदे यांनी सुद्धा आज या अजितदादांच्या या गटाला अजितदादा मित्रमंडळ असं म्हटलेलं आहे. विकासजींचं मत असं आहे की अजितदादांच्या जो काही गट असेल सो कॉल्ड, त्याला कुठल्याही प्रकारची अजून मान्यता नाही आहे, त्याच्या काही अधिकृतपणाच नाही आहे. त्याला जरी महाशक्तीने त्याला जवळ केलं असलं तरी त्याला कुठल्याही प्रकारची मान्यता नाही. त्यामुळे ते मित्रमंडळ आहे अजितदादांचं, असं त्यांचं मत आहे. पण विकासजींनी जे काही मुद्दे मांडले आहेत त्याच्या अगोदर मला आज अजितदादा गटाच्या चिंतन शिबिरात काय प्रकट चिंतन कोणी कोणी केलं याच्याबद्दल बोलायचं. आज प्रफुल्ल पटेल म्हणाले, ज्यांनी शरद पवार यांच्या आशीर्वादानेच सगळी वाटचाल केली, सर्व फायदे मिळवले, आणि मग ते म्हणायला लागले की मी आता अनेक गौप्यस्फोट करणार आहे. या शिबिरात त्यांनी असा गौप्यस्फोट केला की शरद पवारांना, देवेगौडांनाचं पंतप्रधानपद गेल्यानंतर सीताराम केसरींनी त्यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर पंतप्रधान होण्याची संधी होती, पण शरद पवारांनी त्यावेळी ती संधी घेतली नाही, ग्रॅब केली नाही. हा त्यांनी गौप्यस्फोट केला. माझ्या कल्पनेप्रमाणे अगोदरसुद्धा ते किंवा अन्य कोणी याच्याबद्दल बोललेले होते. आता बघा, देवेगौडानंतर गुजराल पंतप्रधान झाले, ते सरकार टिकलं का? म्हणजे शरद पवारांना सुद्धा राजकीय जाणीव, राजकीय प्रगल्भता प्रफुल्लभाईंपेक्षा अधिक आहे. ते का पंतप्रधान झाले नाहीत त्यावेळी? तर ती संधी जरी मिळाली असती तरी ते सरकार फारसं टिकणार नाही, कारण काँग्रेसच्या बाहेरून असलेल्या पाठिंब्यावरच संयुक्त आघाडीचं सरकार होतं. आणि काँग्रेस आपल्याला, म्हणजे काँग्रेसचं नेते जरी शरद पवार असले तरी हे सरकार टिकणार नाही, टिकाऊ नाही, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे शरद पवारांनी तो जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय होता. प्रफुल्लबाईंना फक्त असं वाटत असावं की शरद पवार पंतप्रधान व्हावेत आणि मग सत्तेचे सर्व लाभ कसे आपल्याला मिळवता येतील, आपण तिथे मंत्री झालो असतो वगैरे वगैरे, हे ते सांगणार नाही. पवारांच्या पदामुळे आपल्याला काय फायदे मिळणार आहेत एवढाच प्रफुल्लबाईंचा विचार पहिल्यापासूनच होता. आणि शरद पवार यांनी अशा माणसांना का जवळ केलं असाही प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल, पण तो आता बाजूला सोडूया आपण. दुसरी गोष्ट अशी आहे की अजितदादांनी, छगन भुजबळांनी तर नेहमीप्रमाणे वार केलेच शरद पवारांवरती अप्रत्यक्षपणे, प्रत्यक्षपणे. पण छगन भुजबळांबद्दल आज मनोज जरांगे पाटील आजसुद्धा आजच्या सभेमध्ये, जालन्यातल्या सभेमध्ये जबरदस्त गर्दी होती. त्याच्यामध्ये त्यांनी छगन भुजबळांचा समाचार घेतला अगदी कठोरपणे, आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सदन खाल्लं, तू मला सांगतोस
तुम्ही आमच्याशी दगाफटका करू नका. वाया गेलेला नेता, वाया गेलेला मंत्री, विश्वासघातकी मंत्री, विश्वासघातकी सरकार म्हणजे हे महाशक्ती सरकार, अशा प्रकारची भाषा, एकेरी भाषा मनोज जरांगेंनी, छगन भुजबळांनी ज्याबद्दल केली त्याचं मी समर्थन करत नाही. पण त्यांच्या मनातला संताप भुजबळांबद्दलचा आणि मराठा समाजामधल्या बहुसंख्य लोकांचा छगन भुजबळांबद्दल प्रचंड संताप आहे. आणि छगन भुजबळ हे अजितदादा गटात आहेत, हे आपण लक्षात ठेवा. अजितदादांनी काय सांगितलं की शरद पवार म्हणाले की तुम्ही जा म्हणजे महाशक्तीबरोबर आणि म्हणजे काही हरकत नाही. आणि अप्रत्यक्षपणे असं अजितदादा सुचवत की तेही येणार होते मग नंतर, किंवा प्रत्यक्षपणे सुचवत होते अजितदादा. पण आयत्यावेळी ते फिरले असं अजितदादांचं म्हणणं. आयत्यावेळी फिरले शरद पवार आणि मग त्यांनी सांगितलं की मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या. पण मग त्यांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांना बोलवलं आणि मग काय झालं बघा की अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यास त्यांना सांगण्यात आलं वगैरे वगैरे. म्हणजे शरद पवार हे एक प्रकारे बोलतात एक आणि करतात एक दुसरंच असं त्यांना सांगायचं होतं. आता अजितदादा जे बोलतात ते सत्याचे प्रयोग असतात असं मी मानायला बिलकुल तयार नाही. कारण अजितदादा महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा असताना त्यांना जेव्हा सातत्याने विचारलं जात होतं, त्यांच्याबद्दल संशय व्यक्त केला जात होता की तुम्ही भाजपवरती टीका का करत नाही विरोधी पक्षनेते म्हणून, किंवा तुम्ही अमुक तमुक सभेला का नव्हतात, तुम्ही नाराज आहात का, तेव्हा ते संतापून पत्रकारांवरती बसायचे की तुम्ही असं कसं समजता की मी महाविकास आघाडीशी विश्वासघात करतोय किंवा मी मोबियाबरोबर नाही आहे, मी भाजपबरोबर जाणार असं तुम्ही कसं म्हणता. पण प्रत्यक्षात काय झालं हे लक्षात घ्या. तेव्हा अजितदादा जे काही सांगतायत, प्रफुल्लबाई जे काही सांगतायत त्याच्यावर विश्वास ठेवायला मी बिलकुल तयार नाही. प्रफुल्लबाई असंही सांगत होते की 2004 साली प्रमोद महाजन यांनी जर विरोध केला नसता तर लालकृष्ण अडवाणी वाजपेयींबरोबर शरद पवार त्यावेळी गेले असते, म्हणजे त्या सरकारमध्ये सामील झाले असते असं ते म्हणाले. पण प्रमोद महाजनांना असं वाटलं की शरद पवार जर आपल्या बाजूला आले म्हणजे NDAमध्ये आले तर आपलं महत्त्व कमी होईल. हे प्रफुल्लभाई केव्हा सांगतायत की आता प्रमोद महाजन नाही आहेत, हयात नाहीत, गोपीनाथ मुंडे हयात नाही आहेत आणि आता सांगतायत. इतके वर्ष प्रफुल्लबाईंनी हे सांगितलं नव्हतं. आता तेव्हा शरद पवार जाणार जर होते म्हणजे 2004 साली NDAमध्ये, मला आठवते की NDA वाजपेयींनी त्यांना आपत्ती निवारण म्हणून साठी जी यंत्रणा निर्माण केली होती त्याचं पद शरद पवारांनी स्वीकारलं होतं. पण ते भारतीय जनता पक्षाबरोबर कधीही गेले नाहीत, NDAमध्ये सामील झाले नाहीत. आणि जर तेव्हा त्यांना जायचं होतं, किंवा अजितदादा म्हणतायत किंवा छगन भुजबळ म्हणतायत की 2014च्या आधीपासून किंवा 2014, 2017, 2018, 2019 सारखं आमची चर्चा चालू होत्या, शरद पवार या चर्चेत सामील झाले होते, त्यांचाच त्याच्यामध्ये रोल होता असं फडणवीस सांगतायत की आमच्याबरोबर यायला तयार होते आणि आयत्यावेळी ते माघार घेतले, आम्हाला फसवलं असं त्याला म्हणायचं. पण मग 2004 पासून 19 वर्ष झाली, शरद पवार का नाही गेले तिथे? जायचं होतं तर गेले असते उघडपणे आणि जाण्यामध्ये त्यांचा फायदा होता, मग का नाही गेले? या प्रश्नाचं उत्तर काय? आता मी याचं तुम्हाला सांगतो की या सगळ्या आरोपांना विकास लवंदेंनी काय उत्तर दिले ते बघा. अजितदादा भेकड नसते, हिंमत असती तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला असता, पण तसे न करता पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पक्षावरती ते कुणाच्या आधाराने हक्क सांगत आहेत. स्वाभिमानी अजितदादा दिल्ली पुढे का झुकले, ईडीला का घाबरले, ईडीला पवारसाहेबांनी आव्हान दिले तसं अजितदादांनी का दिलं नाही? विकासजींनी अत्यंत रोखठोक प्रश्न विचारले. ही ईडी ग्रस्त टोळी आहे, ईडीला घाबरूनच हे तिकडे गेलेले आहेत आणि ईडीला शरद पवारांनी आव्हान दिलं आणि मग भाजपने माघार घेतली.
कारण शरद पवारांनी काही चुकीचं केलं नाही, सुप्रियाताईंनी काही चुकीचं केलं नाही, जयंत पाटलांनी काही चुकीचं केलं नाही, अनिल देशमुखांना वरती काही आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, ते तुरुंगात जाण्याची हिंमत दाखवली त्यांनी. हे लोक घाबरट आहेत, बेदरट आहेत. आणि आपला हा घाबरलेपणा, आपण जे उद्योग केले, तटकरे सुद्धा आले त्याच्यात, हसन मुश्रीफही आले, या लोकांनी जे उद्योग करून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे तुरुंगात जाण्याची त्यांना भीती आहे. छगन भुजबळ जाऊ नाही आले तुरुंगात जाण्याची भीती, आणि याचं समर्थन करण्यासाठी ते युक्तिवाद करतायत. मग शरद पवारांची क्रेडिबिलिटी किंवा विश्वासार्हता ही धुळीस मिळवावी आणि त्यांनाच जायचं होतं असं सांगून आपली इमेज सुधारण्याचा प्रयत्न या लोकांचा चालला आहे. हे केवळ आणि केवळ ईडीने ईडीमुळे घाबरलेले लोकच आहेत. दुसरं काहीही याला असं नाही. कुठलंही तत्वचिंतन तुम्ही सांगू नका, काही संबंधच नाही. जे सुनील तटकरे सांगतायत, पृथ्वीराज या बाबांवरती टीका करतायत, पृथ्वीराज चव्हाणांवरती. आणि पृथ्वीराज चव्हाण यांची कारकीर्द संपूर्ण स्वच्छ आहे. तुमची कारकीर्द कशा प्रकारची आहे? काय किती आरोप झाले होते तुमच्यावरती? बोगस कंपन्या कोणी स्थापन केल्या होत्या? जलसंपदा खात्यामध्ये भ्रष्टाचार कोणी केला होता? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. सुनील तटकरे पृथ्वीराज बाबांबद्दल टीका करावी? त्यांना काही अधिकार तरी आहे का त्याचा? त्यांच्याच मतदारसंघात, त्यांच्याच भागात त्यांच्याबद्दल काय बोलतात बघा, तुम्ही जाऊन ऐका. लोकांचं म्हणणं आहे का तिथे? आता दुसरा प्रश्न विकासजी म्हणतायत, प्रशासनावर वचक असता तर प्रशासनातील प्रचंड भ्रष्टाचार, कामचुकारपणा का वाढला? जनतेचे हा प्रश्न विचारला आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप घेत नाही, त्याला तुमचा पाठिंबा आहे का? म्हणजे अजितदादा मित्रमंडळींचा, असा विकासजी प्रश्न विचारतात. 43 आमदारांची म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदारांची घेतलेली पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे दिशाभूल करून दबावाखाली जबरदस्तीने घेतली की नाही? त्यांचा सर्वांचा एकत्रित फोटो व्हिडिओ जनतेला का दाखवत नाहीत? पुढे विचारतात विकासजी की खोके सरकारमध्ये अजितदादा DCM 2 आहेत, हे त्यांचं प्रमोशन आहे का पदानवती आहे? असा प्रश्न विचारलाय. बरोबर आहे. नंतर देशाच्या पंतप्रधानांनी भोपाळच्या सभेत 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, तो खरा की खोटा होता हे सांगा अजितदादा तुम्ही, असं ते विचारत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर आजवर भाजपने भ्रष्टाचाराचा आरोप केले होते, ते कोणावर केले होते? ते कोणावर केले होते? ते दादांवर केले होते. बैलगाडीवर पुरावे तटकरेंवरती केले होते, ते हसन मुश्रीफांवरती केले होते. आता किरीट सोमय्या कुठे आहेत? ते प्रफुल्लबाईंवरती केले होते आरोप. प्रफुल्लबाईंचे तर म्हणजे काही भारतातले जे देशद्रोही आहेत किंवा अंडरवर्ल्ड आहेत त्यांच्याशी त्यांचे काही व्यवहार असल्याचे आरोप झालेले होते. नागरी हवाई खात्याचे ते मंत्री असताना काय घोटाळे झाले त्याच्याबद्दल आरोप झाले होते. त्याच्यातनं ते सगळे मुक्त झालेत आता. नंतर तुम्हाला अनेक वर्ष मंत्रिपदं मिळाली, मते मिळाली, ती कोणामुळे? म्हणजे पवारांमुळे. विकासजी विचारत आहेत. बरोबर आहे. आपल्याला राजकीय पटलावर ज्यांनी ओळख निर्माण करून दिली त्या पवारांबाबत कृतज्ञता व्यक्त करत नसेल तर किमान कृतज्ञपणाही करू नका, असं विकासजी म्हणत आहेत. मी तुम्हाला सांगतो की 2 वर्षापूर्वी, 2 वर्षही झाली नाही, म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वीच्या 12 डिसेंबरच्या पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये पवारसाहेब हिमालय आहेत, पवारसाहेब सह्याद्रीसारखे मजबूत आहेत, पवारसाहेबांनी आम्हाला प्रेरणा दिली, पवारसाहेबांची विकासाची दृष्टी, मुत्सद्दीपणा, त्यांची दूरदृष्टी, याच्याबद्दल अजितदादांनी तोंड भरून त्यांचं कौतुक केलं. मग आता हे कौतुक कुठे गेलं? आता तुम्ही त्याच पवारांबद्दल टीका करता. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षाने आपल्याला जी टीका करता येत नसेल ती इतरांच्या तोंडून टीका करून घेता. काय चाललं आहे? याला कृतज्ञपणा म्हणतात. आणि शरद पवारांची तुम्ही कितीही बदनामी केली तरी त्याचा काहीही उपयोग नाही, कारण तुमची मुळात प्रतिमा, तुमची आणि तुमच्या टोळक्याची प्रतिमा अतिशय वाईट आहे.
शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थापन केलं, नामांतर केलं त्यांनी, महिला धोरण आणलं, महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन उद्योग आणले आणि गुजरात आणि गुजरातचे चिमणभाई पटेल जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा गुजरात आणि इथे पवारसाहेब होते तेव्हा पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे अगोदर की जे उद्योगधंदे तिथे जरी येणार असतील तरी अनुकूल तर महाराष्ट्रात असेल तर ते महाराष्ट्रात जाऊ दे असं ते म्हणायचे. आणि आमचे आणि त्यांचे चांगले संबंध होते, सौहार्दाचे संबंध होते हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्यावरती जे विश्वासघातकीपणाचा खंजीर खूप असल्याचा आरोप करतात त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की वसंतदादा पाटील हे ज्या काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, काँग्रेसमध्ये स्प्लिट पडला होता, दुफळी झाली होती. इंदिरा गांधींची काँग्रेस वेगळी, मूळ काँग्रेस जी होती त्या गटाचे वसंतदादा मुख्यमंत्री, म्हणजे त्यांच्याबरोबर शरद पवार होते, यशवंतराव चव्हाण होते. आणि त्यावेळी इंदिरा काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री तिरपुडे हे वसंतदादांचा बद्दल अतिशय अभद्र उद्गार करणं, वाटेल ती टीका करणं असं करत होते. तेव्हा वसंतदादा स्वतः म्हणाले होते की स्वाभिमानाने हे सरकार चालवता येत नाही आहे. अशावेळी महाराष्ट्रामध्ये वसंतदादा गटाची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी ठरवलं की आता या सरकारमध्ये राहायचं नाही. आणि त्याचवेळी यशवंतरावांचा दिल्लीहून फोन आला, कारण त्यांची जी वसंतदादा ज्या गटाचे मुख्यमंत्री होते त्या पक्षाचे मूळ काँग्रेसचे जी बैठक झाली होती, स्वर्णसिंग अध्यक्ष होते, त्यांचं असं ठरवलं होतं की या सरकारमधनं काही बाहेर पडायचं नाही. पण यशवंतरावांची मनस्थिती तशी नव्हती. यशवंतरावांना असं वाटत होतं की स्वाभिमानाने राहणं शक्य नाही तर बाहेर पडलं पाहिजे. आणि किसन बिरांनी सांगितलं, म्हणजे जे महत्त्वाचे नेते होते यशवंतरावांचे जवळचे सहकारी, ते म्हणाले की आमचं या बैठकीत ठरलेलं आहे आता की या सरकारमधनं बाहेर पडायचं आणि त्या बैठकीचा निर्णय अंमलात आणण्याचं काम शरद पवारांनी केलं. तेव्हा तेच केवळ त्यांनी विश्वासघात केला असं बिलकुल नाही. उलट त्यानंतर वसंतदादा पाटील तेव्हा आणि त्यानंतर सुद्धा वसंतदादा पाटील आणि शरद पवारांचे उत्तम संबंध होते. शंकरराव चव्हाण जेव्हा इथे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रात आणि तेव्हा त्यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली, तेव्हा वसंतदादा म्हणाले की शरद पवार हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे. त्यांनी त्याला पाठिंबा दिला. जर विश्वासघात खंजीर खुपसणं हे खरं असतं, इतकी कटुता आली असती तर वसंतदादांनी शरद पवारांची बाजू घेतली नसते, त्यांना मुख्यमंत्री करा असं सांगितलं नसतं. मग शरद पवार मुख्यमंत्री झाले तर शरद पवार वसंतदादांकडे गेले आणि मंत्री कोणाकोणाला करायचं असं विचारविनिमय करण्यासाठी गेले. तेव्हा म्हणाले की प्रेमाने ते म्हणायचं, शरद तुला जे काही मंत्री घ्यायचं असेल घे, मी काही त्याच्यामध्ये पडणार नाही, तू मुख्यमंत्री आहेस ना आता. अशा प्रकारचे हे जिव्हाळ्याचे संबंध होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट उदाहरण सांगतो की शरद पवार कधीही मनामध्ये कटुता ठेवत नाही, हा त्यांचा महत्त्वाचा गुण आहे. विषारीपणा, सूडबुद्धी अशा प्रकारची वृत्ती त्यांच्यामध्ये बिलकुल नाही आहे, नव्हतीच. त्यामुळे इंदिरा गांधींनी त्यांचं सरकार बरखास्त 1980 साली केली, पुरोगामी लोकशाही आघाडीचं, ज्याचे शरद पवार सर्वात तरुण देशातले मुख्यमंत्री होते 38 वर्षाचे. इंदिराजींनी परत सत्तेत आल्यानंतर इंदिराजींशी पंगा घेतला होता शरद पवारांनी, वसंतदादांनी, यशवंतरावांनी. तेव्हा इंदिराजींनी बोलावून त्यांना सांगितलं की आता देशामध्ये तरुण नेतृत्व आहे, म्हणजे संजय गांधींचं, तर त्यांना तुम्ही पाठिंबा द्या, तुम्ही आमच्याबरोबर या. पण शरद पवार म्हणाले की मी तरुण आहे, तुम्ही आम्हाला उलटा पाठिंबा दिला पाहिजे. हे इंदिरा गांधींना आवडलं नाही आणि त्यांनी महाराष्ट्रात शरद पवार सरकार बडतर्फ केलं, बरखास्त केलं, राष्ट्रपती राजवट लागू केली. पण त्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये एशियाड सामने घ्यायचे होते. भारतात एशियाडमध्ये कबड्डीचा समावेश व्हावा अशी शरद पवारांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले आणि त्याकरता ते इंदिरा गांधींना भेटले जाऊन. असं नाही म्हटलं की इंदिरा गांधी माझं सरकार बरखास्त केलं मी जाणारच नाही. इंदिरा गांधींना भेटले. इंदिरा गांधींनी त्याला पाठिंबा दिला शरद पवारांच्या मागणीने. पुढे एशियाडमध्ये कबड्डी केली. पुढे राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले त्यानंतरच्या टप्प्यामध्ये शरद पवार जेव्हा बाहेर स्वतःचा वेगळा पक्ष होता,
राजीव गांधींनी त्यांना पक्षामध्ये घेतलं. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले, आपल्याला माहिती आहे. पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या विरोधात सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, सुधाकर नाईक, स्वरूपसिंग नाईक, शंकरराव चव्हाण, अंतुले, रामराव अधिक या सगळ्यांनी बंड केलं. या बंडाला राजीव गांधींची फूस होती आणि पुढे हे बंड शमलं. ज्यांनी बंड केलं त्यांनीच येऊन शरद पवारांनी सांगितलं की आम्हाला राजीव गांधींनी सांगितलं की बंड करा म्हणून. म्हणून रोज त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सेस होतं, शरद पवारांवरती टीका केली जात होती. शरद पवारांनी मग राजीव गांधींना विचारलं की बंड जर करायला सांगितलं तर मग बंड तुम्ही बंडाचा पाठिंबा किंवा बंड शमवण्यासाठी तुम्ही बंड का शमवलं गेलं, का तुम्ही बंडासाठी असलेला आपला पाठिंबा काढून घेता. तर राजीव गांधी म्हणाले की मी झाड हलवायला सांगितलं होतं, ते झाड मोडून काढायला सांगितलं नव्हतं. म्हणजे सरकारमध्ये तुम्ही थोडंसं अस्थिरता, आपल्याच सरकारमध्ये थोडासा वेगळा सूर लावा असं मी सांगितलं होतं. पण सरकार आपलं जावं, शरद पवारांना तिथनं जायला लागावं असं माझी अजिबात इच्छा नव्हती, असं राजीव गांधी म्हणाले. हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. सोनिया गांधींशी शरद पवारांचे मतभेद झाले, पुन्हा सोनिया गांधींबरोबर ते गेले, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे शरद पवारांनी कुठेही कटुता ठेवली नाही. तर अजून काही मुद्दे सांगायचे आणि तुम्हाला अजून सांगतो की 1995 साली महाराष्ट्रात युतीचं सरकार, तेव्हा पहिल्यांदा सुधीर जोशी मुख्यमंत्री होणार होते, त्यांचंच नाव होतं. मला हे सगळं आठवतं कारण मी साक्षी आहे त्या सगळ्या गोष्टी. त्यावेळी मनोहर जोशींचं नाव नंतर झालं आणि त्याबाबत म्हणजे शरद पवारांशी बाळासाहेबांनी चर्चा केली होती आणि मग मनोहर जोशींचं नाव निश्चित झालं. शरद पवारांचा काय संबंध होता शिवसेने, बाळासाहेबांशी मैत्रीचे संबंध होते त्यांचे, हे लक्षात घ्या. आज शरद पवारांना किमान 5-10 हजार कार्यकर्त्यांना ते नावाने ओळखतात. प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक कार्यकर्त्याला ते ओळखतात, नावाने ओळखतात. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामधली जी परंपरा आहे की बघा, SM जोशींची ना 75 झाली तेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. उद्धवराव पाटील विरोधी पक्षनेते, त्यांचा सत्कार यशवंतरावांच्या हस्ते झाला. आणि जेव्हा शरद पवारांनी 50 गाठली त्यावेळी, म्हणजे 1990च्या दशकातली गोष्ट सांगतोय, त्यावेळी महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांनी मिळून एकमताने त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या, त्यांना त्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची कटुता शरद पवारांनी येऊ दिलेली नाही, कारण तो यशवंतरावांचा तो संस्कार होता. या गोष्टी मी तुम्हाला सांगितले. आता तुम्हाला सांगतो मी की शरद पवारांचा अभिनंदनाचा ठराव विरोधी पक्षांनी कसा केला बघा, आणि त्याची तारीखसुद्धा मी तुम्हाला सांगतो. 12 डिसेंबर मला वाटतं 1990 साली 50 त्यांची झाली. आता दुसरी गोष्ट सांगतो. आज शरद पवार आणि काँग्रेसचे उत्तम संबंध आहेत, पण काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार असताना पक्षामधले जे निष्ठावंत गट, म्हणजे इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी, सोनिया गांधी मानणारा गट, या सगळ्यांनी मिळून शरद पवारांना तुफान विरोध केला आहे. पण ते एकीकडे आणि शरद पवार दुसऱ्या टागडी ठेवलं. शरद पवारांचं वजन अधिकच भरणार होतं. शरद पवारांची ताकद काँग्रेसमध्ये सगळ्यात जास्त राहिली आणि म्हणून स्वतःचा स्वतंत्र पक्ष ते काढू शकले, जगू शकले, टिकवू शकले, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही शरद पवारांची ताकद जी आहे. अजितदादांना तशा प्रकारचा, अजितदादांनी स्वतःचा पक्ष त्यांनी स्थापन केला वेगळा. म्हणजे राष्ट्रवादी अशा प्रकारची फोडण्याच्या ऐवजी स्वतःचा स्वतंत्र गटकांनी त्यांनी स्थापन केला, स्वतंत्र पक्षांनी स्थापन केला. पण त्यांना शरद पवारांच्याशी आपलं नातं आहे, शरद पवारांचा आशीर्वाद आहे, त्याचं सोडू ते गोडीवर घ्यायचं. त्यांनी जर आपल्या मनाप्रमाणे केलं नाही तर त्यांच्यावर टीकाही करायची. आपल्याला जी टीका सोयीची वाटत नाही ती इतरांकडनं टीका करून घ्यायची. हे सगळे धंदे जे ह्या सगळ्या लबाड्या अजितदादा आणि त्यांचा गट करत आहे. आणि हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यानुसार त्यांच्या तालावरती हे नाचत आहेत. हे गद्दारच आहेत, हे विश्वासघाती आहेत, हे फितूर आहेत. यांना कुठल्याही लोक हो, तुम्ही लक्षात घ्या. शरद पवारांबद्दल विशेषतः मध्यम वर्गामध्ये एक त्यांच्याबद्दलची लोकांच्या मनात विशिष्ट मतं असतात. त्यांच्याबद्दल फार किलमिश असतात मनात.
त्यांच्याबद्दलची मतंसुद्धा तुम्ही बाजूला ठेवा. काय तुम्हाला म्हणायचं शरद पवारांबद्दल म्हणा, पण ही माणसं अधिक लबाड आहेत हे लक्षात घ्या. शरद पवारांचे जाऊशी संबंध आहेत असं आरोप करण्यात आला, अंडरवर्ल्डशी संबंध आहे, सिद्ध काहीही झालं नाही. उलट ज्यांनी ही टीका केली त्यांना कोर्टामध्ये माफी मागावी लागली हे लक्षात घ्या. शरद पवारांना भाजपशी त्यांनी सूत जोडलेलं आहे. या टीकेत काहीही अर्थ नाही आहे. शरद पवारांनी ठामपणे, तुम्ही त्यांचं आत्मचरित्र वाचा. आज त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एकाधिकारशाही वृत्ती आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती नाही आहे हे त्यांनी स्वतः सांगितलं आहे. असं स्वतः लिहून ठेवणारा माणूस, सेक्युलर भूमिका संपूर्ण पुस्तकात मांडणारा माणूस मला भाजपबरोबर जायचं आहे, तुम्ही पुढे जा मग मी येतो, असं कसं म्हणेल? वयाच्या 80 नंतर ते भाजपात कशासाठी जातील? ते जे ईडीला घाबरले नाही आहेत ते कशासाठी जातील? आणि त्यांनी काही चुकीचं वाईट केलेलंच नाही ना. उलट त्यांची नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली सगळ्यांनी स्तुती केली आहे त्यांची. अशा प्रकारचा नेता कशासाठी जाईल भाजपमध्ये? आपली आता आयुष्यभराची जी काही ठाम भूमिका आहे, त्यामुळे भाजपच्या या कारस्थानाला हे बळी पडलेले लोक आहेत. आता हे लोक माझे सांगाती, सर्वसामान्य लोक हे माझे सांगाती आहेत, भाजप नाही. ही शरद पवारांची भूमिका आहे. आणि हे लोक जे आहेत ना, अजितदादा वगैरे, हे लोक शरद पवारांबद्दल काही बाई सांगती असं म्हणायला पाहिजे. त्यांची लबाडी लक्षात घ्या, त्यांचं हे विचारांचं सिंचन लक्षात घ्या. अरे शरद पवारांच्या सहवासात कोण होते? मग शरद पवारांचं ना यशवंतराव आणि रॉयवादी विचारवंत वेगवेगळे जे लक्ष्मण शास्त्री जोशी असतील किंवा किती एम.एन. रॉय हे आपले यशवंतराव चव्हाण असतील, मेपू रेगे असतील किंवा नाधो महानोर असतील, गदी माडगुळकर असतील, हे सगळे त्यांच्या बरोबर होते. गोवर्धन पारीख, रॉईस्ट, महाराष्ट्रातले प्रसिद्ध A.B. शहा, ह.रा. महाजनी, हे यांचा सहवास, हे पत्रकार मोठे, विचारवंत मोठे, रॉईस्ट विचारवंत, यांच्या सहवासात शरद पवार वाढले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शरद पवारांनी नवयुवक नावाचं मासिक चालवलं होतं जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. म्हणजे युवक काँग्रेसमधूनच त्यांची सुरुवात झाली. ते नवयुवक मासिक चालवायचे आणि त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातले म्हणजे ज्यांनी उत्तम शेतीचे प्रयोग केले आहेत, किंवा अगदी लता मंगेशकर असतील किंवा शंतनुराव किर्लोस्कर असतील, मोठमोठे कुस्तीगीर असतील, यांच्याबद्दलचे लेख, यांची माहिती, भीमसेन जोशी असतील, हे सगळं त्या मासिकात यावं म्हणून शरद पवार प्रयत्न करत होते. M.S. स्वामीनाथनकडे चर्चेला जायचं, कधी माशेलकरांबरोबर चर्चा करायची, कधी भटकरांबरोबर चर्चा करायची. हे शरद पवार. याच्याकडे गुपचूप जा, उडी घातलेल्या एखाद्या नेत्याबरोबर संगनमत करा, सूत जुळवा. मला अमुक पदं पाहिजेत, मला तमुक पदं पाहिजेत, मला याच्यामध्ये कसं लाटता येतील, याच्यामध्ये कसं माझा कट मिळेल, मला कोणती कंत्राटं मिळतील, मला कोणते मोठे ठेके मिळतील, मला कसा निधी हडप करता येईल, कसे घोटाळे करता येईल, याचा अभ्यास शरद पवारांचा बिलकुलच नाही. आणि ही चांगली गोष्ट आहे. हे त्या माणसांनी कधीच केलेलं नाही आहे. त्या माणसांनी विचारांचं सिंचन केलेलं आहे. पण शरद पवारांचं दुर्दैव असं की त्यांनी कितीही पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचे विचार सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांचे जवळचे सहकारी अपवाद वगळतात. म्हणजे जितेंद्र आव्हाड असतील, जयंतराव पाटील असतील, अगदी खालपर्यंत म्हणजे आज जे त्यांचे महत्त्वाचे सहकारी आहेत ते बाकीचे लोक, किंवा रोहित पवार असतील, या लोकांमध्ये हा वैचारिक पाय. पण बाकीचे हे जे टोळकं गेलेलं आहे, शरद पवारांकडनं त्यांनी काही गुण घेतलेच नाहीत. आणि हे धंदे त्यांना करायला कोणी सांगितले होते? अनेक वादग्रस्त व्यवहार. पृथ्वीराज चव्हाणांनी
या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तटकरे त्यांच्यावर बरसत आहेत. राज्य सहकारी बँकेमध्ये घोटाळे कोणी केले? सिंचनामध्ये हात कोणी मारायचा प्रयत्न केला? आणि हे शरद पवारांनी शिकवत आहेत आता. शरद पवारांनी पक्षाची पुनर्बांधणी करण्याचं ठरवलं, पण माझं म्हणणं आहे की त्याने अगोदरच हे जर केलं असतं, नवीन लोकांना आधी आणखीन प्रोत्साहन दिलं असतं. दुर्दैवाने आबांसारखे लोक हयात नव्हते. अनिल देशमुखांना यांनी टार्गेट केलं होतं की अनिल देशमुखांना आमच्याबरोबर येणार होतं. ते म्हणाले की मला मंत्री करा, नाही तर मी येणार नाही. आणि भाजपचा त्याला विरोध होता. अनिल देशमुखांनी सांगितलं आहे की जेव्हा यांची बैठक झाली तेव्हा मी पुण्यात होतो, मी पवारांबरोबर होतो आणि मी तुमच्याबरोबर येणारच नाही, मंत्रीपद द्या नंतर संत्रीपद द्या, असं अनिल देशमुखांनी. हे किती खोटं बोलत आहेत, किती खोटारडं आहेत हे. आपण बदनाम झालो आहे, इतरांना बदनाम करायचं असा यांचा प्रयत्न आहे, हे लक्षात ठेवा. बघा की या सगळ्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या यांच्याबद्दल की कुठल्याही म्हणजे आपण विश्वासघातकी आहोत. आपण म्हणजे आता बघा हे काय म्हणतात, शेवटचा मुद्दा सांगतो की छगन भुजबळ म्हणाले की बघा, आणि अजितदादा म्हणाले की बेहबूबासुद्धा NDAमध्ये होत्या, तृणमूल काँग्रेस होती, मग आपण जायला काय हरकत आहे? आपण आपला सेक्युलरिझम बाजूला न ठेवता आपण जायला काय हरकत? मग आपण शिवसेनेबरोबर नाही का गेलो? अरे पण हे लक्षात घ्या तुम्ही की शिवसेनेबरोबर जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर होती आणि शिवसेनेने आपली जी कट्टर हिंदुत्वाची भूमिका, हिंदुत्व त्यांनी सोडलं नाही खरं, पण कट्टर हिंदुत्वाची भूमिका त्यांनी त्याग केला त्याचा. मुस्लिम द्वेष जो शिवसेना पूर्वी मुस्लिम द्वेषाची भूमिका अनेकदा शिवसेना वेगळ्या प्रकारे मांडत होती, तो काळ केव्हाच मागे पडला. बाळासाहेबांनी स्वतः ती भूमिका सोडून दिली होती. बाळासाहेबांनी काँग्रेसची युती अनेकदा केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारे वैचारिक युती सुद्धा केलेली आहे, स्ट्रॅटेजिक युती केलेली आहे. तेव्हा शिवसेना बदललेली आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहवासाने ती आणखीन बदलली. आणि तिकडे काय आहे बघा तुम्ही, तुमचा जर विरोध होता शरद पवारांच्या भूमिकेला तर मग महाविकास आघाडीमध्ये सगळी पदं का भूषवली तुम्ही? 2004 पासून तर पवारांची भूमिका तुम्हाला आवडत नव्हती, तर तुम्ही पवारांची साथ सोडून तुम्ही विरोधात बसण्याचं धाडस कधी दाखवलं का? मवियामध्ये सगळी सत्तापदं का भूषवली तुम्ही? ज्या पवारांनी तुरुंगात जाऊन आलेले छगन भुजबळांना ताबडतोब मंत्री केलं, ज्या अजितदादांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शरद पवारांना दगा देऊन फडणवीसांशी मैत्री करून उपमुख्यमंत्रीपद पटकवलं 4 दिवसासाठी का होईना, त्यांना परत पवारांनी त्यांना घरवापसी घडवून त्यांना परत मंत्रिपद दिलं, अर्थ खातं दिलं, उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि शिवाय तुम्ही पवारांना शिव्या घालताय, लाखोली वाहताय. ही अत्यंत बदमाशी आहे. आणि मित्रहो, शरद पवारांबद्दल तुमचं प्रत्येकाचं काहीही मत असेल, शरद पवार आपल्यावरच्या बोगस आरोपांना उत्तरही देत नाही. तुमचं मत तुमच्यापाशी असेल ते ठेवू नका, माझं काही म्हणणं नाही आहे. पण ह्या मंडळींना ओळखा तुम्ही. पवारांची विश्वासार्हता नक्की आहे अजूनही. पवारांची भूमिका भाजप विरोधी ठाम आहे. इंडिया आघाडीचे ते मुख्य शिल्पकार आहेत. राहुल गांधी सोनिया गांधीशी त्यांचं उत्तम आहे. उद्धव ठाकरेंशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. चांगलं चाललेलं आहे हे सगळं. अशावेळी त्यांची क्रेडिबिलिटी, मविया आघाडी असेल, इंडिया आघाडीची विश्वासार्हता धुळीस मिळावी यासाठी या लवाड मंडळींचे प्रयत्न, या उपद्व्यापी मंडळींचे प्रयत्न आहेत. आणि त्यासाठी यांचं हे तुषार सिंचन, विचार सिंचन सुरू आहे तथाकथित. यांचा विचाराशी काहीही संबंध नाही, विचारसरणीशी संबंध नाही, आयडिओलॉजीशी संबंध नाही, शाहू फुले आंबेडकरांशी काहीही संबंध नाही आहे. यांना फक्त आणि फक्त स्वार्थ साधन करायचं आहे. तेव्हा या लोकांपासून सावध राहा. अजितदादांच्या तुषार सिंचनचे विचार सिंचनापासून सावध राहा एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की माझा हेमंत देसाई ऑफिशियल चॅनल जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा. इतकंच सांगतो आणि इथे सांगतो. नमस्कार.